नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। मुलांना चटपटीत खाण्याकरिता आवडत असतं। मुलांच्या स्कूल सुरू झालेले आहे, तर आज आपण चटपटीत डिश बनवत आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पौष्टिक पण आहे ही डिश आणि मुलांना ही डिश खूप आवडणार। मुलांना 2 टिफिन द्यायचे असते, एक चटपटीत डिश आणि एक भाजी चपाती। तर आज आपण चटपटीत डिश बनवत आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे। इथे मी मसाले काढून घेतलेले आहे। धनिया पावडर, चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालेल। थोडीच हळद, 1-2 चिमट हळद, तीळ, पोहाकाच्या चम्मचने 1 चम्मच। इथे मी लाल तिखटचा वापर करत आहे। इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो। चवीनुसार मीठ आणि मिरे पावडर। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। मी इथे बाळ खाणार म्हणून तिखटचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। इथे आपण हिरवी मिरची बारीक कापून किंवा मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊ शकतो। यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। खाण्याचं तेल टाकलेलं आहे पोहाकाच्या चम्मचने 2 ते 2.5 चम्मच। आणि मसाला आणि तेल मिक्स करून घेऊया। पिठाला पूर्ण लावून घेऊया, चोळून घ्यायचं आहे। माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडलेली। एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही रेसिपी आधी तुम्ही बनवून बघा, नंतरच सांगा की कमेंट करून कशी बनलेली आहे। पूर्ण पिठाला मसाला आणि तेल लावून घेतलेलं आहे। छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाला पूर्ण तेल लागायला पाहिजे। मी बाजूला स्वच्छ पालक धुवून घेतलेली, बारीक कापून घेतलेली आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला। कांदा आणि पालक कापून घेतलेला आहे, बारीक कापायचा आहे। ते पिठामध्ये टाकूया। जे आपण गव्हाचं पीठचं मिश्रण बनवून घेतलेले होते त्यामध्ये टाकूया। पालक आणि कांदा पिठामध्ये मिक्स करून घेऊया। इथे मी ओवा टाकायचे विसरलेले होते। पोहाकाच्या चम्मचने 1 चम्मच ओवा टाकायचा आहे। ओवा, तीळ टाकल्याने या डिशला छान चव येत असतं। पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि चटपटीत डिश आहे। थोडेच पाणी घेतलेले आणि चपाती बनवण्याकरता आपण पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे। ओवा टाकलेला आहे। आता आपण थोडे थोडे पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। छान असे पीठ मळून घेतलेले आहे। आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता त्याप्रमाणे, आणि वरून तेलाचा हात घेतलेला आणि पुन्हा पीठ छान मळून घेतलेले। आता आपण थोडंसं हाताला तेल घेऊया आणि चपाती लाटत असतो त्याप्रमाणे चपाती लाटूया। फार पातळ लाटायचं नाही आहे, मी दाखविणार याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पुन्हा थोडंसं तेल घेतलेलं आणि लाटून घेत आहे। जाड लाटायचं आहे, खूप जाड पण नाही, खूप पातळ पण नाही, मी दाखविणार त्याप्रमाणे। डिश वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रकारे मुलांना दिसली तर मुलांना आवडत असतं, म्हणून आज मी चौकोनी आकार देत आहे। आपण गोल आकार किंवा त्रिकोणी, चौकोनी कोणता पण आकार देऊ शकतो। मी या पद्धतीने छान असा चौकोनी आकार दिलेला आहे। तेल गरम असायला पाहिजे। बाजूला आपण तेल गरम होण्याकरिता पण ठेवलेले आहे। आणि आता आपण चौकोनी आकार दिलेला आहे डिशला, ते तेलामध्ये सोडूया आणि छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे।
दोन्ही बाजूनी छान असं तळून घेतलेलं आहे. पुन्हा त्याच पद्धतीने चपाती लाटून घेतलेली, फार पातळ नाही, ज्या पद्धतीने पहिली चपाती लाटलेली होती त्या पद्धतीने, आणि तेलामध्ये तळून घेत आहे. चौकोनी आकार देऊन तळून घेत आहे. आहे ना चटपटीत डिश. आणि पालकचा वापर केलेला आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली आहे. चटपटीत मुलांना द्यायचं असतं तर सहज आपण ही डिश मुलांना टिफिनवर देऊ शकतो, किंवा 4 वाजता नाश्त्यामध्ये काय घ्यायचं तर ही डिश खाण्याकरता घेऊ शकतो. बघूनच वाटत आहे ना चटपटीत, तशीच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. माझ्या घरी बनवलेली डिश सगळ्यांना खूप आवडलेली. बाकीचा जे पीठ आहे त्यापासून मी नंतर डिश बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आधी बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. तुम्ही बनविणार, एकदा बनविणार तर घरचे सगळे म्हणणार पुन्हा बनव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.